नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. 5 राज्यातल्या निवडणुकीचे निर्णय आले, त्याच्यानंतर हिंसा, त्याच्यानंतर सरकारचा तोडफोड प्रकार सगळं चालू असताना तिकडे अ, आसाममध्ये, बंगालमध्ये आणि पॉंडिचेरीमध्ये लवकरच मुख्यमंत्री शपथ घेतील. राहिले 2 राज्य काँग्रेस, केरळ ते सर्वात शेवटी शपथ घेतील. कारण काँग्रेसमध्ये एक वेळा जर लोकांनी जिंकून दिलं, तर मुख्यमंत्री कोणाला बनवायचं याच्यावरच ते भांडत असतात. पण डी जिथे पराजित झाली, दुसऱ्या नंबरवर आली. त्या तामिळनाडूमध्ये टी-व्ही-के सरकार बनणार का? टी-व्ही-के सरकार बनणार, टी-व्ही-के सरकार बनवणार म्हणून सगळीकडे उत्सव चालू असतानाच, जेव्हा तामिळनाडूमध्ये 7 तारखेला 7 मेला निवडणूक म्हणजे शपथविधीचं जवळ-जवळ म्हणजे फायनल झालं होतं. अशा वेळेला जेव्हा टी-व्ही-केचे चीफ विजय लोकभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले, तेव्हा राज्यपाल राजेंद्र अर्लेकरनी सांगितलं, की "बाबा तुझ्याकडे 108 सीट्स आहेत. त्याच्यापैकी 1 सीटवर तू 2 म्हणजे तू 2 सीटवर लढला त्यामुळे ती टेक्निकली 107 मानू आणि तुझ्याकडे 5 काँग्रेसच्या म्हणजे आमदारांचे हस्ताक्षर आहेत. असे तुझ्याकडे एकूण 113 हस्ताक्षर झालेत. आम्हाला सरकार स्थापनासाठी 118 समर्थकांचं पत्र पाहिजे." त्यावर विजयनी वेळ मागितला. आता विजयकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे 234 मध्ये जेव्हा 118 आमदारावर सरकार बनतं, ते जर 233 जरी म्हटलं तरी 218च आमदार लागतील असं मांडण्यात आलं. आता टीव्हीकडे 108 आहेत. काँग्रेसकडे 5 आहेत. सी-पी-एमकडे 2 आहेत. सी-पी-आयकडे 2 आहेत आणि व्ही-सी-के 2 असे 119 चा आकडा त्याच्याकडे येतो. त्यातला आपण एक जरी कमी केला तरी 118 वर हे सरकार बनतं. दुसरी जी वस्तुस्थिती बनू शकते, ती म्हणजे टी-व्ही-केला 108 आहेत आणि सोबत ए-आय-ए-डी-एम-केचे 47 गेले तर 155 होऊ शकतात आणि सरकार मेजॉरिटीमध्ये येतोय. पण त्यासाठी ए-आय-ए-डी-एम-केला सोबत घ्यावं लागेल. ए-आय-ए-डी-एम-के आणि डी-एम-के या दोन्ही द्रविडियन पार्ट्यांपासून दूर राहत एक नवीन रस्ता शोधण्याचा प्रयत्न टी-व्ही-केनी केला. त्यात ए-आय-ए-डी-एम-के सोबत जाणं म्हणजे सुइसाइडल आहे. आणि ए-आय-ए-डी-एम-के सोबत जर ते गेले, तर ती सरकार मग दिल्लीतनंच चालणार. कारण ए-आय-ए-डी-एम-के पूर्णपणे दिल्लीवर अवलंबून आहे. आणि काही दिवसांनी जशी शरद पवारची पार्टी तुटली, जशी शिवसेना तुटली, तशी ही पण पार्टी टी-व्ही-के पण तुटू शकतात. कारण नवीन-नवीन आमदार आहेत. त्यांच्यावर ईडी, सी-बी-आयचे केसेस चालू राहतील. काही लोकांना पैशाचं प्रलोभन देण्यात येईल. मंत्रिपदाचं प्रलोभन देण्यात येईल. आणि मग पुढे काही दिवसांनी असं कळेल की टी-व्ही-के फुटली आणि ए-आय-ए-डी-एम-केचं सरकार बनतंय. हा पॅटर्न जर नको असेल, तर टी-व्ही-केला लवकरात लवकर सरकार तिथे बनवावं लागेल. तसं ए-आय-डी-एम-केमध्ये सुद्धा जबरदस्त भांडणं चालू आहेत. 20 आमदार फुटून वेगळे निघायचं म्हणतात. कारण त्यांना तिथे ए-आय-ए-डी-एम-केमध्ये नसून टी-व्ही-के सोबत जायचं आहे. पण हे सगळा प्रकार दिल्ली करवतं की काय असं वाटतं. याचपूर्वी राजेंद्र अर्लेकर जे राज्यपाल आहेत त्यांनी विधानसभा भंग केली. जर हा आकडा लवकर दिला नाही विजयनी किंवा विजय जर पूर्णपणे ज्याला मेजॉरिटी म्हणतात, ती जर घेऊन गेले नाहीत, तर तिचे राष्ट्रपती शासन सुद्धा लागू होऊ शकतं. कारण विजयनला बाकी छोटे-छोटे राजकीय दल सुद्धा सोबत यायला तयार आहेत. त्याच्याकडे 119 कसे होतील हे तर मी तुम्हाला सांगितलं. पण तर तामिळनाडूची विधानसभेची पूर्ण स्थिती पाहिली, तर टी-व्ही-केकडे 108 आहेत. डी-एम-केकडे 59 आहेत नंबर 2 वर. नंबर 3 वर ए-आय-ए-डी-एम-के 47 सीट आहेत. काँग्रेसकडे 5 आहेत. पी-एम-केकडे 4 आहेत आणि मुस्लिम लीगकडे 2 आहेत. पी-एम-के आणि मुस्लिम लीग सुद्धा विजयसोबत जाऊ शकतात. पुढे सी-पी-आयकडे 2, सी-पी-आयएमकडे 2, व्ही-सी-के 2 म्हणजे सी-पी-आय, सी-पी-एम जरी 2, 4 हे तिकडे गेले,
आणि 2 मुस्लिम लीगचे 6, 4 पी-एम-के-के 10 आणि 5 15, 15 आणि 107 म्हणजे 135 चा आकडा होतो. तो एक चांगला कम्फर्टेबल आकडा बसू शकतो. पुढे त्या विधानसभेमध्ये बी-जे-पीची 1 सीट आहे, डी-डी-एम-केची 1 आहे आणि एक पार्टी आहे, फार मोठं नाव आहे, ए-एम-एम-के-एम-एन-के-झेड त्याचा 1 मेंबर आहे. अशा सिनेरिओमध्ये तसं पाहिलं तर वास्तविकता जिथे जास्त म्हणजे राज्यपाल जो सर्वात मोठी पार्टी असते त्याला बोलवतो आणि त्याला सांगतो सरकार स्थापन करू शकतो का? त्यांनी जर म्हटलं मी सरकार स्थापन करू शकतो, तर मग त्याला सरकार स्थापन करण्यात शपथविधी होतो त्याचा आणि त्याला एका 15 दिवसाच्या आत त्याला ते आपलं बहुमत सिद्ध करायचं असतं. कित्येक वेळा त्या 15 दिवसाच्या बहुमत सिद्ध करण्याच्या अगोदरच स्पीकर, विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होते आणि त्यालाच बहुमत सिद्ध करण्याचा एक तो प्रकार मानला जातो. परंतु जिथे भाजपाला सोयीस्कर होईल तसं राज्यपाल आपले परंपरा बदलत असतात. महाराष्ट्रामध्ये कोश्यारींनी फक्त अजयदादांनी एक कागद दिला आणि त्या कागदावर त्यांनी शपथविधी निपटवला आणि 80 तासासाठी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं होतं. पण इथे विजयला सांगितलं आणि त्यांनी पुढे ट्वीट करून सांगितलं, की "बाबा आमच्याकडे आम्हाला असं वाटतं, की अस्थिर विधायिका हे देशासाठी ठीक नाहीये. पण ती अस्थिरता माजवतं कोण? याच्याकडे कधी लक्ष गेलेलं नाहीये." त्या आणि दुसरीकडे एक कोर्टात पुन्हा केस गेली हायकोर्टामध्ये आणि एका आणि पुन्हा एक जुना इन्कम टॅक्स 2015चं जे केस होतं विजयचं, त्याला त्यांनी रिट पिटिशन फाईल करून सांगितलं, की ही केस इन्कम टॅक्स करून ईडीकडे आता सोपवण्यात यावी. कारण मला त्याच्यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं वाटतं. त्या विजयनची एक पिक्चर झाली होती सुपरहिट. त्या पिक्चरच्या पैशाच्या देण्या-घेण्यावरून आणि त्यांच्या त्या फॅन क्लबवर जो खर्च होतो, त्या खर्चावरून इन्कम टॅक्स आणि त्यांच्यामध्ये चिक चालू होती. म्हणजे ते काय हे कोर्ट खटले चालू होते. त्याच केसचा आधार धरून जर उद्या ईडीकडे ही केस सोपवण्यात आली आणि ईडीनी लगेच विजयला ताब्यात घेतलं, तर ही पार्टी आपला नेता कसा निवडेल आणि मुख्यमंत्रीपद कोण शपथ घेईल? आणि हे जर असंच घोंगडं भिजत राहिलं, तर तिथे राष्ट्रपती शासन लागू होईल. कारण ज्याला मुख्यमंत्री व्हायचा आहे तो जेलमध्ये राहील आणि कारण नसतानाही जेलमध्ये ठेवणं हे काही प्रॉब्लेम अनिल देशमुख होते ना मराठी आपले. 17-18 महिने जेलमध्ये होते. काय कशासाठी? 100 कोटीचा म्हणे आरोप आणि आरोपपत्र 1,80,00,000चं. हेमंत सोरेन 5 महिने होते. त्या जमिनीसाठी त्या जमिनीचं काही घेणं-देणंच नव्हतं. केजरीवाल आणि त्याचे मंत्री आतमध्ये होते. कुठल्या केसमध्ये माहीतच नाही. त्यामुळे जर केंद्राच्या विरुद्ध वागत असेल, तर विजयच्या विरुद्ध इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयनी आता आपला फ्रंट खोलणं सुरू केलं आहे. अजून त्यांनी शपथही घेतली नाही, पण कोर्टात केस चालली गेली. ईडीची पिढ्या सुरू झाल्यावर मग त्यांना हे लक्षात घ्यावं लागेल, की आपल्याला या तर दिल्लीसमोर नमतं घेऊन दिल्ली म्हणेल तसं म्हणजे एआयएडीएमके सोबत सरकार बनवून दिल्लीला खुश करा. नाहीतर ईडीची पिढ्या झेलत स्टॅलिनसारखं 5 वर्ष निरंतर संघर्ष करत सरकार चालवा. विजय कुठला रस्ता घेतोय हे तर वेळ सांगेल. पण आता तरी विजयनी भाजपापासून दूर राहण्याचं ठरवलं असं दिसतंय. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.